हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो टॉपिक आहे आपला महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल आपला टॉपिक आहे. त्यांच्या नियम आणि अटीबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा. तुम्हाला जे पोलीस भरती विद्यार्थी तयारी करत असतील त्यांना संपूर्णपणे माहिती भेटेल. पण या माहितीमध्ये बघणार आहोत पहिला जो आपला टॉपिक असणार आहे पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बॅट्समन अँड पोलीस शिपाई सीआरपीएफ आणि पोलीस शिपाई कारागृह यांची आपण 5 पदांसाठी भरती निघाली. त्या 5 पदांची आपण नियम आणि अटी बघणार आहोत. ते ग्राउंड कशा प्रकारे होणार आहे, ते शैक्षणिक पात्रता किती आहे, वयोमर्यादा किती आहे, त्यानंतर त्यांचं शारीरिक चाचणी कशा पद्धतीने होणार आहे आणि लेखी परीक्षा कशा स्वरूपात होणार आहे, ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते आपण आता ह्या व्हिडिओला टाइम न घालता आपण हा व्हिडिओ आपण ना टॉपिककडे वळूया. फर्स्ट ऑफ ऑल तर आता आपण पहिला जो टॉपिक आहे आपला पोलीस शिपाईबद्दल आहे. तर आता पोलीस शिपाईबद्दल आपण जाणून घेऊ स्टेप बाय स्टेप. पण 5 पदांचे आपण टॉपिक घेणार आहोत. प्रत्येकाचं ग्राउंड वगैरे काय आहे वेगळं असणार आहे. तुम्हाला आधीच सांगून ठेवतो. ते कशा स्वरूपात आहे ते आता सांगून ठेवतो. लेखीन ग्राउंड तर पोलीस शिपाई गट क यासाठी आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेले असतील. हे इथं फॉर्म वगैरे आहे. तर सर्वात आधी आपला पहिला टॉपिक जो आहे तो वयोमर्यादामध्ये टॉपिक आहे आपला. वयोमर्यादा जो टॉपिक आहे, वयोमर्यादामध्ये आपण बघू शकता. वयोमर्यादा खालील प्रमाणे राहील. अशा प्रकारे प्रवर्ग तो ओपन म्हणजे खुला प्रवर्ग म्हणजे ओपन साठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष, तर कमाल वयोमर्यादा म्हणजे 28 वर्षापर्यंत वय असलेलं पाहिजे या पोलीस भरतीसाठी. आणि 2 नंबर आहे त्यांचं मागास प्रवर्ग म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, विभक्त जमाती, भटक्या जमाती यांच्यासाठी 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे. आणि प्रकल्पग्रस्त उमेदवार जे असतात त्यासाठी 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत ते पोलीस भरती देऊ शकतात. भूकंपग्रस्त उमेदवार 18 वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त त्यांना 45 वर्षापर्यंत ते देऊ शकतात. नंतर माजी सैनिक उमेदवार जे असतात त्यांचा 18 वर्ष आणि त्यांच्या 3 वर्ष इतकी उमेदवाराच्या सशस्त्र मतलब दलाच्या झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. आणि पदवीधारक आणि पदवीधारक कालीन उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 54 वर्षापर्यंत ते परीक्षा देऊ शकतात पोलीस भरतीसाठी. अनाथ जे विद्यार्थी असतात अनाथ विद्यार्थ्यांसाठी 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत ते इलिजिबल आहे परीक्षा देण्यासाठी. आणि समांतर आता आपला टॉपिक आहे समांतर आरक्षण येणारे उमेदवार. समांतर आरक्षण म्हणजे खेळाडू जे असतं, खेळाडू उमेदवार झाले, महिला उमेदवार झाले, पोलीस पाल्य साठी असतं. तर त्यासाठी महिला उमेदवारांसाठी 18 वर्षे ते 28 वर्षापर्यंत आहे खुला ओपनसाठी, खुला वर्गासाठी. आणि मागासवर्गीयामध्ये जे येतात महिला वर्ग ते 33 वर्षापर्यंत असणार आहेत. नंतर खेळाडू उमेदवारांसाठी 18 वर्ष ओपनसाठी म्हणजे खुला वर्गासाठी 28+5 म्हणजे 33 वर्षापर्यंत असणार आहे. आणि जे मागासवर्गीयामध्ये येतात ना 38 वर्षापर्यंत आहे. 33+5 म्हणजे 38 वर्षापर्यंत. जे पोलीस पाल्य जे असतील त्यांना 18 वर्ष आणि 28 वर्षापर्यंत ओपनसाठी आहे. आणि मागासवर्गासाठी 33 वर्षापर्यंत ते पोलीससाठी फॉर्म भरू शकतात. जे गृहरक्षक असतात त्यासाठी 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत ओपनसाठी आणि मागासवर्गीयासाठी 33 वर्षापर्यंत आहे. आणि जे माजी सैनिक अवलंबून असलेले मुलगा, मुलगी व पत्नी उमेदवार यांच्यासाठी 18 वर्ष आणि खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 31 वर्षापर्यंत 28+3. आणि जे मागासवर्गीयामध्ये येतात ते 33+3 म्हणजे 36 वर्षापर्यंत ते देऊ शकतात पोलीस भरती. आता आपला टॉपिक झालेला आहे पहिला वयोमर्यादाचा. दुसरा टॉपिक जो असणार आहे आपला शैक्षणिक पात्रतामध्ये. शैक्षणिक पात्रतामध्ये आपण इथं बघू, आता वाचूया. लिहिलेले आहे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 सन 1965 चा महाअधिनियम 41 अवैध प्रस्थापित केलेल्या विभागाची मंडळातून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असलेले आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी इथं 12वी आपल्याला उत्तीर्ण असणारी हवी पाहिजे. 12वी नंतर 12वीच पाहिजे आपल्याला. इथं लिहिलं आहे तसं 12वीची स्ट्रीम कोणती पण असली पाहिजे. त्यानंतर जे यशवंतराव मुक्त विद्यापीठमधून नाशिक विद्यापीठ पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष झालेल्या यशवंतराव मुक्त विद्यापीठ पदवी धारक केलेल्या उमेदवारांना शासन निर्णय प्रवी म्हणजे RDG दिनांक 20/5/2011 च्या मानवी विद्यापीठाची मान्य शिक्षण संस्था प्रदान केलेल्या पदविका सक्षमता पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे असतात मला सांगायचं आहे याच्यात, म्हणजे इथे एक टॉपिक महत्वाचा जो होता तो मला सांगायचा आहे. डिप्लोमा इन मेडिकल इंजिनियर पण क्रीडा विभागातील असा निर्णय हे पण फॉर्म भरू शकतात शैक्षणिक अर्थामधून. आणि जे टॉपिक जो होता सांगायचा एक झालेला, माजी सैनिक 15 वर्ष सैनिक सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण पाहिजे. त्यांना 15 वर्ष सैन्यामध्ये त्यांनी काम केलेलं असावं पाहिजे. त्यांच्याकडे IASC जे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र पाहिजे. त्यांना फक्त 10वी लागणार आहे. मग 10वी नंतर त्यांना 15 सर्व्हिस जर केलेली असली त्यांच्याकडे इंडियन आर्मीचं स्पेशल सर्टिफिकेट पाहिजे. ज्यांनी 15 वर्ष सैनिक मध्ये सेवा पूर्ण नसली म्हणजे त्यांनी 15 वर्ष सेवा पूर्ण नाही केली त्यांच्यासाठी 12वी उत्तीर्ण असल्याची प्रमाणपत्र आवश्यकता आहे. आता बेस्ट टॉपिक जो आहे ना आपल्या इथं तो हाच आहे सांगायचं, म्हणजे नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेली अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचाऱ्यांची मुले असल्यास उमेदवारांचे इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत भरतीकरिता पात्र आहेत. म्हणजे जे नक्षलग्रस्त मध्ये त्यांचे अनुसूचित जाती आणि त्या म्हणजे नक्षलवादीग्रस्त मध्ये मृत पडलेले, गंभीर जखमी झालेले, त्यांचे हल्ले झालेले असतील अशा उमेदवारांकरिता म्हणजे उमेदवार त्यासाठी 7वी फक्त पास झालेले पाहिजे ते उमेदवार इथं पोलीस भरतीमध्ये करू शकतात. आता तिसरा जो टॉपिक आहे आपला पोलीस शिपाई मधला शारीरिक पात्रता जो टॉपिक आहे आपला. आता पुढचा टॉपिक जो आपला पोलीस शिपाई शारीरिक पात्रता बघूया आपण. उंची किती हवी आहे, उंची पाहिजे महिला उमेदवारांकरता, इथं पुरुष उमेदवारांकरता आणि तृतीयपंथी म्हणजे ट्रान्सजेंडर त्यासाठी. आता उंची बघूया आपण महिलांसाठी. पहिले 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. 155 सेंटीमीटर कमीत कमी पाहिजे महिलांसाठी उंची. त्यानंतर पुरुषांकरता 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, म्हणजे कमीत कमी 165 सेंटीमीटर आपल्याला हाईट हवी पाहिजे. जे तृतीयपंथी जे असतात त्याचे लिंग म्हणजे तृतीयपंथी पहिले महिला गट महिला असतात त्यांच्यासाठी 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, त्यांना पण 155 सेंटीमीटर पाहिजे. जे पुरुष मध्ये असतात तृतीयपंथीमध्ये त्यांना 165 सेंटीपेक्षा कमी नसावी, त्यांना पण 165 सेंटीमीटर पाहिजे. त्यानंतर आता छाती तर महिलांसाठी नाही आणि पुरुषांकरता न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि फुगवून छाती आपली 5 ने वाढली पाहिजे, म्हणजे 79 आणि 5 84 सेंटीमीटर ला छाती पाहिजे फुगवून, आणि न फुगवता 79 पाहिजे. जे स्वतंत्र लिंग असतात तृतीयपंथीमध्ये महिला आणि पुरुष तृतीयपंथीसाठी त्यांना आवश्यकता नाहीये. ओके. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तिथं नेतो. आपला नेक्स्ट टॉपिक जो होता शारीरिक चाचणी. शारीरिक चाचणी बघूया आपण पोलीस भरतीची. पोलीस शिपाईसाठी कशा पद्धतीने असणार. जे पुरुष उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी, जे महिला उमेदवार आहे त्यांच्यासाठी
तर पुरुष उमेदवारासाठी आपण बोलूया अगोदर. 1600 मीटर धावणे त्यांच्यासाठी 20 गुण असणार आहे. आणि दुसरा जो असणार आहे 100 मीटर धावणे आणि 15 गुण असणार आहे. त्यानंतर गोळाफेकमध्ये त्यांना 15 गुण पाहिजे कमीत कमी. असं असणार आहे. एकूण गुण जे असणार आहे 50 गुणांची ती शारीरिक चाचणी होणार आहे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर असणार आहे धावणे. त्यासाठी 20 गुण देणार आहेत ते. 100 मीटर धावण्यासाठी 15 गुण. त्यानंतर गोळाफेकसाठी 15 गुण. असे एकूण गुण 50 गुण त्यांना पण शारीरिक चाचणीमध्ये असणार आहे. त्या आपण पुरुष तृतीयपंथी उमेदवारांसाठी बघूया. त्यानंतर महिला तृतीयपंथीसाठी त्यांच्यासाठी आपण बघूया. तर त्यांच्यासाठी आपण बघूया आता. त्यांच्यासाठी पुरुषांसाठी पण तृतीयपंथीमध्ये 1600 मीटर धावणे 20 गुण आहे. त्यानंतर 100 मीटर धावणे त्यांच्यासाठी 15 गुण आहेत. गोळा फेकल्यावर 15 गुण आहे. त्यांना पण एकूण 50 गुणांची परीक्षा आहे. नंतर 800 मीटर महिलांसाठी तृतीयपंथीसाठी त्यांना 800 मीटर धावणे 20 गुण. नंतर 100 मीटर धावणे 15 गुण. गोळाफेकसाठी 15 गुण. म्हणजे अशी त्यांच्यावर 50 गुणांची परीक्षा आहे. आता लेखी चाचणीमध्ये तुम्हाला मी सांगतो. लेखी चाचणी जी आपण आता बोलूया. टॉपिक आपला जो आहे 5वा टॉपिक हा लेखी चाचणीबद्दल. तर शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 10 याप्रमाणे 100 गुणांच्या लेखी साठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र होतील. म्हणजे कसं आहे, तर तुम्ही जे इथं ग्राउंड देणार आहे ना, त्या ग्राउंड मध्ये कमीत कमी तुम्हाला 50 पैकी 25 मार्क म्हणजे पाडायचे, म्हणजे 50%. तेव्हाच तुम्ही त्यांच्या पुढच्या परीक्षेसाठी पात्र होणार, लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात. समजलं? त्यांना इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. दुसरा त्यांचा मुद्दा पहा, तर तो काय लक्षात असू द्या. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवारांना अपात्र ठरले जाईल. समजतं तुम्हाला? लेखी परीक्षा जी होणार आहे आपली 100 गुणांची होणार आहे. इथे लिहिलेले आहे 100 गुणांची होणार आहे. त्यापैकी तुम्हाला 40% म्हणजे 40 मार्क कंपल्सरी पाहिजे. 40 मार्क जर नसले तर 40% मार्क म्हणजे 40 मार्कच. हे जर तुम्हाला नसते तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे आम्हाला कमीत कमी 40 मार्क, म्हणजे इथं कसं आहे ग्राउंड मध्ये 50% मार्क म्हणजे 25 मार्क, आणि इथं लेखमध्ये 100 पैकी 40% म्हणजे 40 मार्क पाहिजे आपल्याला कंपल्सरी. तेव्हा आपला पेपर आपण क्वालिफाय होऊ शकतो. त्यानंतर आपण मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकतो. म्हणजे लेखी चाचणीमध्ये कालावधी 90 मिनिटांची असणार आहे. समजलं? 90 मिनिटाची असणार आहे. ती मराठी भाषेत घेण्यात येईल. आणि प्रश्न जे असणार ते बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याची दिनांक निश्चित करण्यात येईल. हा आपला टॉपिक झाला आता इथपर्यंत लेखी चाचणी बद्दलचा आणि ग्राउंड बद्दल. आता आपण त्याची लेखी परीक्षेमध्ये खालील समावेश असलेले विषय बघूया. आपण त्या विषयावर किती प्रश्न येणार, म्हणजे कोणते टॉपिक येणार. अंकगणिताचा एक टॉपिक आहे. विषयामध्ये सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण, हे असे 100 गुणांसाठी या 4 टॉपिक मधून आपल्याला प्रश्न येणार आहेत. तर त्यांनी संपूर्णपणे लिहिलेलं आहे. जे तुम्हाला पोलीस शिपाईचं आता क्लिअर झालेलं असेल पूर्णपणे. तर आपण बघूया नेक्स्ट टॉपिक जो आपला आहे पोलीस शिपाई चालक. यासाठी पोलीस शिपाई चालक साठी आपण येऊया खाली. ते थोडं वयवर आहे, थोडं वेगळे. मला वाचून दाखवतो आता पटापट. पोलीस शिपाई चालक साठी कसं आहे माहिती का, ड्रायव्हिंग लायसन्स तर कंपल्सरी असतं त्यासाठी. म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे इथं ओपन साठी 19 वर्षे 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे त्यांची. मागासवर्गीयांमध्ये अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातीसाठी 19 वर्ष आणि 33 वर्ष असणार आहे. त्या प्रकारे ते असणार आहेत. बाकीचं तुम्ही इथं वाचू शकता. प्रकल्पग्रस्त उमेदवार 19 ते 45 वर्षे, भूकंपग्रस्त उमेदवार 19 ते 45 वर्ष, माजी सैनिक उमेदवार 19 वर्ष, 3 वर्ष इतकी सूट राहील. म्हणजे 19 ते अजून इतके राहील. आणि अंशकालीन उमेदवारांमध्ये 19 ते 55 वर्षापर्यंत त्यांची राहील. आणि अनाथमध्ये 19 ते 33 वर्षापर्यंत असणार आहे. आणि जे समांतर आरक्षण मध्ये येणार असणारे पोलीस चालक मध्ये
त्यासाठी महिला उमेदवारांसाठी 19 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असणारे खुल्या वर्गासाठी आणि मागासवर्गीय 33. त्या प्रकारे आपण खेळाडू उमेदवार 19 वर्षे खुल्या ओपनसाठी 28+5 असणार आहे. आणि त्याच्यानंतर मागासवर्गीय 33++ असणार आहे. म्हणजे इथं 33 वर्षापर्यंत असणार आणि इथं 38 वर्षापर्यंत असणार आहे. पोलीस पाल्यासाठी पण तसंच 19 वर्ष 40 वर्ष ओपनसाठी, 33 वर्ष मागासवर्गीयांसाठी. आणि गृहरक्षकसाठी उमेदवार 19 वर्षे आणि 28 वर्ष ओपनसाठी, 33 वर्ष मागासवर्गीयांसाठी असणार आहे. आणि जे माजी सैनिक वगैरे ज्यांची मुलं पत्नी असतील त्यासाठी 19 वर्ष 28+3 म्हणजे 31, 33+3 म्हणजे 36 वर्षापर्यंत देऊ शकता. परत तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता माहिती मर्यादाची. आता पुढचा जो आपला टॉपिक असणार आहे शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हता पण इथं सेमच आहे, 12वीच असणार आहे. पण टाइम न वाया घालता मी आता तुम्हाला पटापट मी पुढचे पाच पदांसाठी पटापट मी सांगणार आहे, बाकीचे उरलेले पदांसाठी. चला आता पुढे शैक्षणिक अर्हतेसाठी सेमच असणार आहे जे मी सांगितले मागे. तर इथं थोडाफार बदल असणार आहे शारीरिक पात्रतामध्ये. तर महिला उमेदवारांकरता, इथं पुरुष उमेदवारांकरता आणि तृतीयपंथी म्हणजे ट्रान्सजेंडर. अशा प्रकारे महिलांसाठी जे इथं 128 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावे, म्हणजे कमीत कमी 158 सेंटीमीटर त्यांची हाईट हवी आहे. पुरुष उमेदवारांकरता 165 सेंटीमीटर पाहिजे आहेत कमीत कमी. जे उमेदवार असतील तृतीयपंथी त्यासाठी असणारे 158 सेंटीमीटर महिलांकरिता, आणि जे पुरुष तृतीयपंथी असतील त्यांच्यासाठी 65 सेंटीमीटर कमी पाहिजे. छातीमध्ये जर बघायला गेलं तर महिलांसाठी नाहीये इथं पण. आणि पुरुषांसाठी न फुगवता 79 सेंटीमीटर छाती हवी आणि फुगवून त्यांची 84 सेंटीमीटर छाती पाहिजे, म्हणजे 5 जास्त फुगली पाहिजे. ते पण साठी पण नाहीये काही आवश्यकता. त्यानंतर आपला जो पुढचा टॉपिक जो तो पटापट मी सांगतोय तुम्हाला आता वेळ न वाया घालता. शारीरिक चाचणीमध्ये, आता शारीरिक चाचणीमध्ये आपण यांची बघूया आता कशा प्रकारे यांची वेगळी शारीरिक चाचणी आहे. 50 गुणांची असणार आहे. ते कशा स्वरूपात असणार आहे आपण बघूया. पुरुष उमेदवारांकरता इथं, महिला उमेदवारांकरता इथं तृतीयपंथी ट्रान्सजेंडर पुरुष आणि ट्रान्सजेंडर महिला यांच्यासाठी. पुरुषांसाठी बघूया. पुरुषांसाठी 1600 मीटर असणार आहे 30 गुणांसाठी, आणि गोळा फेक असणार आहे 20 गुणांसाठी. हे इथं 50 गुणांचे 2 असणार आहे. 100 मीटर याच्यात नाही. समजलं? कशामध्ये? पोलीस भरती चालक मध्ये. ओके. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर असणारे फक्त, आणि गोळा फेक असणारे 800 मीटर 30 गुणांना आणि गोळा फेक 30 गुणांना असणारे, आणि 50 मार्काची परीक्षा आहे. यांना पण आपल्याला फक्त 100 मीटर नाहीये. बस इतकाच फरक आहे पोलीस चालक आणि पोलीस शिपाई मध्ये. आणि सेम असं त्यांना पण तेवढंच 1600 मीटर 30 गुण, गोळाफेक 20 गुण, 50 मार्काची परीक्षा. आणि महिलांकरता ट्रान्सजेंडरसाठी गोळाफेक आणि 30 गुण आणि 20 गुण 50 गुणांची असणार आहे. त्यानंतर अजून तिच्यामध्ये एवढं झाल्यानंतर मग तुम्हाला आता 100 मीटरचं नाही, तर मग तुम्हाला दुसरं त्यांनी दिले चालल्या त्याचा खाली प्रकारे बघ. पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी. तर शारीरिक चाचणी झाल्यानंतर 50% गुण मिळवलेल्या चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य प्रमाणे घ्यावी लागेल. म्हणजे आता इथे ग्राउंड मध्ये तुम्हाला 50 मार्क कमीत कमी आलेले पाहिजे. तर माझा तुम्हाला मी सांगत होतो, पोलीस चालकांसाठी कौशल्य चाचणी असणार आहे ती ड्रायव्हिंग मध्ये आणि त्यांना ग्राउंड मध्ये कमीत कमी 50% मार्क पाडायचे, म्हणजे 25 मार्क त्यांना ग्राउंड मध्ये पाहिजेच. त्यानंतर ते झाल्यानंतर त्यांची दोन्ही चाचण्या करण्यात येईल. म्हणजे कसं तर तुम्हाला इथं कमीत कमी 50% पाहिजे, मग तुम्ही पुढच्या चाचणीसाठी अनिवार्य होता. मग पुढची चाचणी जी असणार आहे ती तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. तिच्यामध्ये पण कसं आहे बघा, दोन्ही चाचण्यांमध्ये किंवा 40% गुण मिळले पाहिजे. म्हणजे कसं, कौशल्य चाचणी जी असणार आहे पुढची सांभाळायची असेल, म्हणजे कोणती, हलके मोटार वाहन चालवण्याची चाचणी असणार आहे ना, 25 गुण असणार आहे. त्याच्यानंतर जीप वाहन चालवण्याची चाचणी असणार आहे, जीप कार पोलिसांची, ती 25 गुणाची असणार आहे. ते 50 मार्क आणि याचे 50 मार्क मिळून 40% आले पाहिजे. म्हणजे 40 मार्क आले पाहिजे, तेव्हा तुम्ही पात्र ठरता. निघतात आपल्याला त्यात ते पात्र होता ग्राउंड मध्ये. समजलं? त्यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये पात्र होऊन जातात. त्याच्यानंतर जे होणार आहे लेखी चाचणीमध्ये तुम्हाला
लेखी चाचणी. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% मिळालेले उमेदवार त्यांना एकास 10 या प्रमाणात 100 गुणांची लेखी चाचणी बोलवण्यात येईल. समजलं? त्यानंतर लेखी चाचणीमध्ये ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याचे कौशल्यांचे 25 गुण 25 गुण असे 40% मार्क मला सांगितलं तशा प्रकारे असणार आहे. 100 गुणांची नंतरून त्यांची त्यांची 100 गुणांची परीक्षा होणार आहे. मग नंतर त्यांची पुढील 100 मार्कांची परीक्षा होणार आहे. इथं लिहिलेलं आहे. 1 मिनिट थांबा तुम्हाला दाखवतो. इथं बघा 100 गुणांची मग नंतर त्यांची परीक्षा होणार. दोघी झाल्यानंतर त्या पात्र ठरल्यानंतर 100 पैकी 40 मार्क आल्यानंतर त्यांची लेखी परीक्षा चाचणी होणार आहे. ती अशा प्रकारे होणार आहे. अंकगणिताची होणार आहे. सामान्य अध्ययन चालू घडामोडीची. टी मध्ये बुद्धिमत्ता चाचणी. डी मध्ये मराठी व्याकरण आणि डी मध्ये मोटार वाहन चालविणे व वाहतुकीचे नियमबद्दल 100 गुणांसाठी या टॉपिक मधून त्यांना प्रश्न येणार आहेत पूर्ण. समजलं? आणि प्रश्न जे होणार ते बहुपर्याय स्वरूपात असणार प्रत्येकाचे. तर पोलीस शिपाईचं बघूया आपण आता. बँड्समन यासाठी आपण फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी वयोमर्यादा इथं सेम आहे. 18 ते 33 मी सांगितले मागे. पोलीस शिपाईसाठी सेम इथं काही फरक नाही आहे. तर मी काही सांगणार नाही इतकं. तुम्ही इथं लागलं तर वाचून घेऊ शकता, नंतरून बघू शकता. आता पुढे जाऊया फटाफट. तर आता शारीरिक चाचणीमध्ये जर आपण आले तर शारीरिक चाचणीमध्ये त्यांची पण सेमच आहे. महिलांसाठी 155 सेंटीमीटर, पुरुषांकरता 65 सेंटीमीटर आणि तृतीय साठी 155 महिलांसाठी आणि पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर. छाती पण त्यांना सेमच आहे. पुरुषांना महिलांना नाही इथं पण बॅट्समनसाठी पण. आणि छाती 79 आणि फुगवून 84 असली पाहिजे. वृद्धिमानसाठी पण नाही. त्यानंतर आता पुढे येऊया आपण आता लवकर. शारीरिक चाचणी आता बघूया आपण त्यांची कशी आहे. शारीरिक चाचणी पण त्यांची अशी होणार आहे. उमेदवारांनी 1600 मीटर 20 गुण, पर मीटर 15 गुण, गोळाफेक 15 गुण. 50 गुणांची होणार आहे महिला उमेदवारांसाठी. 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण, 50 मार्काची होणार. तिथे पण पुरुषांकरता पण सेमच 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक हे 20 गुण, 15 गुण असे 50 मार्काची होणार. तर महिलांसाठी पण 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक तिचे 20 गुण, तिचे 15 गुण, 15 गुण 50 मार्काची होणार आहे. त्यात पण तसं सेम आहे. वर्गात बी बॅट्समनसाठी कसं आहे आता बघूया आपण. लेखी चाचणीमध्ये जे असणार आहे शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण पाहिजे. म्हणजे 25 मार्क आपल्याला पाडायचेच आहे 50% साठी. म्हणजे मग त्याचा लेखी स्वरूपात 100 गुणांची लेखी परीक्षा साठी गुणण्यास पात्र होते. जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळाले, 40 पेक्षा कमी गुण ज्यांना मिळतील त्यांना अपात्र राहतील. आणि 40% म्हणजे 100 पैकी 40 मार्क आपल्याला पाहिजे पात्र होण्यासाठी. 90 मार्कांची आपली परीक्षा होणार आहे. ते होणार मराठी भाषेमध्येच स्वरूपात नाही. बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. मैदानी चाचणी झाल्यानंतर त्यांची निश्चित करण्यात येईल. ओके. आणि त्यांची जर लेखी स्वरूप आपण परीक्षा केली कशा प्रकारे त्यांचे विषय गणित, सामान्य ज्ञान, घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण 4 विषय असणार. याच्यापैकी 100 प्रश्नांसाठी त्यांची होणार आहे परीक्षा. याच्यापैकी टॉपिक येणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिक कडे लवकर जाऊया. सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे सीआरपीएफ, एसआरपीएफ साठी हे आपण बघूया. एसआरपीएफ साठी आता एसआरपीएफचं ग्राउंड खूप वेगळं असतं. त्यांचे वय वाढतात जे इथं सेमच असणार आहे. एसआरपीएफ मध्ये पण इथं थोडं एसआरपीएफची वय मर्यादा वेगळी तुम्हाला वाचून दाखवतो. जे खुल्या वर्गासाठी जे असतील एसआरपीएफ मध्ये वयोमर्यादा ते वाचून देतो तुम्हाला. 18 वर्ष ओपन साठी 25 वर्षापर्यंत पाहिजे किमान. आणि जे मागासवर्गीय प्रवर्गामध्ये 18 वर्ष तर 30 वर्षापर्यंत असणार आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्तामध्ये उमेदवार 18 ते 45 पर्यंत असणार आहे. संपर्कग्रस्तामध्ये 18 वर्ष कमीत कमी तर 45 वर्ष. माजी सैनिक मध्ये तुम्ही इथं वाचून घ्या. अंशकालीन उमेदवारांसाठी 18 वर्ष 55 पर्यंत असणार आहे. आणि अनाथसाठी 18 वर्ष ते 30 वर्ष असणार. जे खेळाडू उमेदवार असतील समांतर आरक्षणामधले तुम्हाला सांगून देतो 18 कमीत कमी ते 25 प्लस 5 30 वर्षापर्यंत. ओपन साठी मागासवर्गासाठी प्लस 5 35 असणार खेळाडूंसाठी. पोलीस पाल्य जे असतील
साठी 18 वर्ष, ओपनसाठी 25 वर्ष, मागासवर्गीय 30 वर्ष. गृहरक्षकसाठी 18 वर्ष, ओपनसाठी 25, मागासवर्गीयासाठी 30 वर्ष. माजी सैनिक आणि मुलगा मुलगी यांची उमेदवार 18 वर्ष पाहिजे कमीत कमी वय, आणि ओपनसाठी 25+3 म्हणजे 28 वर्षापर्यंत, आणि हे आपला मागासवर्गासाठी 30+3 म्हणजे 33 वर्षापर्यंत असणार. शैक्षणिक अर्थाकडे बघूया आपण. शैक्षणिक पात्रता त्यांची पण 12वीच आहे, त्याचं सेमच आहे, त्याबद्दल काही विषय नाही. तर आपण आता पुढच्या टॉपिककडे जाऊया. आता त्यांची शारीरिक पात्रता आता बघूया, ते थोडी वेगळ्या प्रकारची वाटतं. तर पुरुषांसाठी या महिलांसाठी इथं महिला उमेदवार नाही आहेत. ओके, तुमची त्यांची कमीत कमी पाहिजे पुरुषांकरिता. इथं बघू शकता पुरुषांकरिता 168 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. ओके, प्रत्येकाला 168 पाहिजे. इथं इथं कॅटेगरी वगैरे काही येत नसतं, समजलं. 68 असली तर त्यांना ते पात्र ठरतील. आणि छाती सेम आहे 79+5=84 आहे. नंतर आता खाली जाऊया आपण. शारीरिक चाचणीमुळे त्यांची वेगळ्या स्वरूपाची असणारी, एकदा तुम्हाला मी सांगून देतो, गुणांची असणारी त्यांची. म्हणून त्यांना जे असणारे पुरुष उमेदवारांसाठी, फक्त पुरुषांसाठीच जे असणार आहे 5 किलोमीटर धावणे हे 50 गुणांसाठी असणार आहे. बघू शकता, नीट वाचा. इथं सीआरपीएफ साठी जे फॉर्म भरतात त्यांनी लक्षात असू द्या, ही शारीरिक चाचणी कशी होणार आहे. 5 किलोमीटर धावणे 50 मार्कांसाठी असणार आहे. 100 मीटर धावणे 25 गुणांसाठी असणार आहे. गोळाफेक 25 गुणांसाठी असणार आहे. एकूण गुण जे असणार आहेत त्यांचे 100 असणार आहेत. आणि हे नीट बघून घ्यावं. तर तुम्ही नीट बघून घ्यायचं बरं. तर पुढे तुम्हाला मी त्याची माहिती सांगतो. आता पूर्णपणे नीट वाचून इथं, म्हणून हा पूर्ण व्हिडिओ आपण बनवत आहे. प्रत्येकाची शारीरिक चाचणी वेगळी असल्यामुळे. आता इथं शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळणारे उमेदवार दिलेल्या रिक्त पदाच्या 1/10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणी उपस्थितीत राहण्यात बोलण्यात पात्र असतील. 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे तुमची. पण इथं राऊंड मध्ये तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये 50% मार्क आले पाहिजे. म्हणजे 50 मार्क आले किंवा तुम्ही इथं लेखी परीक्षेत आपण पात्र ठरवू शकतो. समजलं. जे उमेदवार लेखी परीक्षा 50 किंवा 40% गुण मिळवतील, अनिवार्य म्हणजे त्यांना 40% गुण आणायचे हिच्यामध्ये, त्या विद्यार्थ्यांना 40% गुण असले पाहिजे. 40% गुण म्हणजे 100 पैकी 40 मार्क त्यांना पाहिजे. नसले तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. आणि परीक्षा 90 मिनिटाचीच होणार आहे इथं पण, त्यात काही विषय नाहीये, ते एकच सेमच आहे. आणि राज्य राखीव पोलीस बलाच्या सर्व गटांच्या भरतीची प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी घेण्यात येईल. बरोबर. आता यांचे आपण लेखी परीक्षेचे खालील विषयांचा समावेश बघूया. कोणता विषय समावेश. अंकगणित आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण. या 4 विषयांपैकी आपल्याला 100 गुणांची आपली परीक्षा होणार आहे. लक्षात असू द्यायचं, इथं आपल्याला विषय माहिती पाहिजे. आता पुढे चालूया आपण. आपला जो टॉपिक आहे, आपला शेवटचा टॉपिक आहे तो 5वा, कारागृह पोलीस शिपाईंसाठी आहे. तो आपण पटापट आपण तो पूर्ण करूया. आता चला. त्यांच्या वयोमर्यादा तुम्ही बघू शकता. वयोमर्यादा तुम्हाला सेमच दिसते, बाकींसाठी पण सेमच आहे. तसंच वयोमर्यादा सेम आहे, पोलीस शिपाई सारखंच आहे. वयोमर्यादा बोलल्यासारखं काहीच नाही, तर मी त्याचं काही बोलत नाही. शैक्षणिक अर्थ 12वी पासच पाहिजे. ओके. त्यानंतर मी तुम्हाला मेन मुद्दा जो आहे तो दाखवून देतो डायरेक्ट सीधा. आणि महिलांकरिता शारीरिक पात्रता जो आहे 155 सेंटीमीटर इतकी पाहिजे. आणि ड्युरेशनसाठी 65 सेंटीमीटर इतकी पाहिजे. आणि तृतीयपंथीसाठी महिलांसाठी 155 सेंटीमीटर. आणि जे महिला असतात, आपले पुरुष उमेदवार असतात तृतीयपंथीमधले 165 सेंटीमीटर असं आहे. महिलांसाठी छाती मोजत मान नाही इथं. आणि पुरुषांना 79 साठी भूगोल 84, तृतीयपंथीसाठी पण नाही. इतकं तुम्हाला समजलं असेल. पुढचा जो टॉपिक आहे आपला, त्यांची आता शारीरिक चाचणी बघूया. शारीरिक चाचणी पण त्यांची आपण वाचून दाखवतो तुम्हाला एकदा. इथं 1600 मीटर 20 गुण असणार आहे, 100 मीटर 15 गुण, आणि गोळाफेक 15 गुण, 50 गुणांसाठी होणार आहे पुरुष उमेदवारांसाठी. आणि जे महिला उमेदवार आहे त्यांच्यासाठी 800 मीटर असणार आहे, 30 गुणांसाठी. 100 मीटर धावणे 15 गुण, आणि गोळाफेकसाठी 15 गुण, असे 50 गुणांचे असणार आहे. ट्रान्सजेंडर तृतीयपंथीसाठी पण 1600 मीटर धावणे पुरुषांसाठी 20 गुण,
100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेकसाठी पण 15 गुण आहे. अशी 50 गुणांची होणार आहे आणि तृतीयपंथ लिंगी म्हणजे ज्या महिलांमध्ये येतात तर ते 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेकसाठी 15 गुण असे 50 गुणांची होणार आहे. बरोबर आहे. आता ते लेखी चाचणीचं आता तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. क्रायटेरिया तो असणार आहे. इथं पण तुम्हाला 50 गुणांपैकी 50% मार्क आहे, 25 मार्क इथं पाडायचे ग्राउंडमध्ये. लक्षात असू द्या, 25 मार्क असल्यावरच आपल्याला लेखीमध्ये बसता येणार आहे. लेखी जी होणार आहे एकाच 10 प्रमाणे 100 गुणांची होणार आहे. बरोबर. इथं ग्राउंडमध्ये 50% मार्क आल्यावर म्हणजे 25 मार्क आल्यावरच होणार आहे. नंतर लेखी उमेदवारांचे 40% गुण मिळेल. लेखी 100 मार्कांपैकी 40% गुण त्यांना मिळले पाहिजे, तेव्हा ते पात्र ठरतील. त्यांची यादी जाहीर होईल उमेदवारांची. परीक्षा जी असणार आहे 90 मिनिटाचीच असणार आहे. लेखी परीक्षेचे खालील विषयाचा समावेश: अंकगणित ए, सामान्य ज्ञान आणि चालगुणावर बी, बुद्धिमत्ता चाचणी सी, मराठी व्याकरण सी असं इथं त्यांचा टॉपिक आहे. तर मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती इथं सांगितलेली आहे सगळ्यांची. पूर्णपणे तुम्हाला ही माहिती सांगितली आहे कारागृह पोलीस पासून A to Z. तर तुम्हाला ही माहिती हवी असली पाहिजे म्हणून मी तर व्हिडिओ थोडा लॉंग झाला असेल, पण लॉंग झाला असेल पण संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भेटून जाणार आहे. तर तुम्हाला इथं जायचं काम नाही, बघायचं काम नाही. आणि ही जी PDF आहे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये टाकून देईन. तुम्ही डाउनलोड करून पण बघू शकता आणि वाचू शकता. ओके. तर व्हिडिओचा टॉपिक हाच होता की जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करतात त्यांना ग्राउंडबद्दल सगळी माहिती पाहिजे प्रत्येकाची. CRPF साठी, पोलीस शिपाईसाठी, पोलीस कारागृहासाठी, यांच्यासाठी सगळी माहिती पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं की त्यांना सगळं माहिती पाहिजे, त्यांना चूक न होता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक जरूर करून द्या आणि चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून द्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू गाईज.